थांबा, स्किप करू नका. आज मी तुम्हाला बाळूमामांची अशी खरी घटना सांगणार आहे जिथे संपूर्ण गाव पाण्यासाठी तडफडत होतं आणि एक साधा मेंढपाळ सगळ्यांना वाचवतो. पण चमत्कार करून नाही, तर एका अशा सत्याने जे आजही आपल्याला माहिती नाही. कर्नाटक महाराष्ट्र सीमेलगतचं एक छोटं गाव. तिथे दुष्काळ पडला होता. पाणी नाही, शेती कोरडी, जनावरं उपाशी. लोक देवाला हाक मारत होते, पण काहीच होत नव्हतं. त्या गावात येतात बाळूमामा. हातात काठी, पायात चप्पल नाही आणि चेहऱ्यावर शांत स्मित. गावकरी धावत आले. मामा, काहीतरी करा, आमची जनावरं मरतायत, पाणीच नाही उरलं. सगळ्यांच्या डोळ्यात भीती होती, पण बाळूमामा घाबरले नाहीत. ते काही बोलले नाहीत, फक्त आजूबाजूला पाहत राहिले. ते गावाभोवती फिरू लागले, माती हातात घेतली, झाडं पाहिली आणि अचानक थांबले. एक ठिकाण होतं जिथे माती थोडी ओलसर वाटत होती, पण गावकऱ्यांना वाटलं इथे काहीच नाही, सगळं कोरडं आहे. बाळूमामा म्हणाले, इथे खोदायला सुरुवात करा. लोक हसले. मामा, आम्ही सगळीकडे खोदलं, इथे काहीच नाही. पण बाळूमामा ठाम होते. मी सांगतोय, इथे पाणी आहे. गावकऱ्यांनी मनाविरुद्ध खोदायला सुरुवात केली. 1 फूट, 2 फूट, 3 फूट, काहीच नाही. लोक निराश झाले. मामा, वेळ वाया जातोय. आणि अचानक जमिनीतून थोडं ओलसर पाणी बाहेर आलं. सगळे थबकले. थोड्या वेळात तिथे छोटा झरा वाहू लागला. गावकरी आनंदाने ओरडू लागले, पाणी, पाणी मिळालं. सगळे बाळूमामांकडे धावत आले. मामा, तुम्ही चमत्कार केला. बाळूमामा हसले. मी चमत्कार नाही केला, मी फक्त निसर्गाचं ऐकलं. ते म्हणाले, जमीन नेहमी सांगते, पण आपण ऐकत नाही. झाडं, माती, प्राणी सगळे संकेत देतात, पण माणूस फक्त भीतीत जगतो. त्या दिवसानंतर गाव बदललं. लोकांनी निसर्गाचा आदर करायला सुरुवात केली. आणि बाळूमामा, ते पुन्हा शांतपणे निघून गेले. ना प्रसिद्धी, ना काही अपेक्षा. जर तुम्हाला वाटतं अशा खऱ्या संतांच्या कथा अजून ऐकायला हव्यात, तर आत्ताच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय बाळूमामा लिहा. आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा कथा आपल्याला जगण्याचा खरा मार्ग दाखवतात.